हॅलो, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत आणि एक नंबर असाल अशी आशा करते. आणि आज आपण जायचं आहे, हा बघा ऊस चालू आहे इथला, आणि इथलाच ह्यांनी आणि दिराना सासऱ्यांनी वगैरे बिया नेऊन टाकलेल्या आहे, त्या लागण करायचे. बघा इथलेच हेच ऊस घ्यायचा, त्याच्या कांड्या असतात त्या लावायच्या आणि ते आपण लागण करायला चाललेलो आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला माळव वगैरे पण टोकायचं आहे. मग हरभर आणि काय लावू शकतोय आपण. त्यामध्ये धन मेथी लावायचं आहे. म्हणून मी चालल्या पिशवीमध्ये बिया घेऊन. तर सासरे वगैरे गेले, ती पुढं पाणी लावले. त्याच्या आधी आपल्याला मेथी धन वगैरे टाकावं लागेल, मगच ते पाण्याबरोबर येईल उगवून, नाही तर चिखलात नाही टाकता येणार आपल्याला. चला आपण तेच करायला चाललोय. काल लागण करायच्या म्हटल्यानंतर तिथल्या बिया आणून त्याच्या कांड्या करून सरीमध्ये ठेवलेल्या त्या. आता ती पाणी पाजायचं आणि त्या मुजवायच्या कांड्या, त्याचं डोळं बघून वरच्या साईडला. चला तुम्हाला सांगते, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा अशा सऱ्या सोडलेल्या आहेत त्या, आणि ह्यामध्ये आता पाणी पाजायचं आहे. तिथं सासरे आणि आहो आहेत, दोघी जण काहीतरी करायला लागलेत, म्हणजे पाणी पाजायला लागलेत. हे बघा अशा पाईपाही गेलेल्या आहेत त्या. आता प्रत्येकाच्या काय म्हणतात नंबरानुसार प्रत्येक जण पाणी पाजणार आणि ऊसाची लागण करून घेणार आहे शेतामध्ये. सकाळपासून चुलत सासूबाईंचं झालं, आता आमचा नंबर आलाय म्हटल्यानंतर आता आम्ही करणार. चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. अशा मोळ्या आणायच्या ना बघा तिकडून, बघा अशा मोळ्या आणलेल्या त्या, आणि ते पसरून त्याच्या कांड्या करून लावायच्या. हे बघा तिकडच्या रानात आणून कसलं बाहेर दिसते बघा. हे बघू शकता असं ऊस टाकलेला आहे. आता याच्या कांड्या करायच्या आणि पुरायच्या, तिचा डोळा वरच्या साईडला ठेवून. फोडलं नारळ फोडलं एवढं कुठलं आणलं सा? सरी टाकाय मधी एका सरी मधी कुठं वरती टाक, मधी जाग नाही त्या सरी टाक, कुठल्या तरी टाकतो ते बरोबर टाक, आतल्या साईडला टाक, मध्ये टाकते की. आणि ती धन फोडायला लागेल की तात्या. फोडते बघा, फोडते मी, थांबा. नाही ग जमत तो बघा. त्यांचा व्हिडिओ करायचा आहे का? होय. माझू बाबा दूधू बाबा ए ही घ्या आता ह्याच्यात टाकून करते की मी आणा चप्पलानं. पण आधी मला ती विंजनचा व्हिडिओ करायचा. काय पिशवी मटणाची नव्हती पिशवी. ही बघा कांड्या केले त्या, आणि ती काय उभा केलंय या वाघ. आता विहिरीतलं पाणी संपत आले, आणि सकाळी चुलत सासूबाई त्यांच्यात पाजले पाणी, त्यामुळं आता आपण इंजन चालू करूया. ही ओढा आहे ना, ओढ्याचं पाणी घेऊया आपल्या शेतामध्ये. चला इंजन कसं तयारच म्हणते बघा. चला इंजन कसं चालू करते बघूया, आणि पाणी कसं ओढते तर ओढ्यातलं. आपल्याला धन लावायचं आहे, आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकला होता बघा. धन म्हणजे कोथिंबीर लवकर उगवून येण्यासाठी काय पर्याय करायचा, आणि तो आपण करायचा आता थोड्या वेळानं. त्याच्यासाठी आपल्याला धन एका पिशवीत घालायचं आहे ती, आणि एका लाटण्यानं लाटून घ्यायचं म्हणजे त्याची 2 टोपणं होती ते एका धन्याचं, आणि ती लवकर उगवून येते. ती करायचंच आहे. त्याच्या आधी आपण इंजन कसं चालू करते बघूया. चला काय हो
हो 4 बोट बघा की बोटाला लिटर पाणी कसा ती काय पाणी चालू मासा येते का ह्याच्यात बघा ह्यातलं पाणी आपल्याला घ्यायचंय ओढून शेतासाठी. काय झालं हलतंय काय तो तुमच्या हातात बसला. आमच्या तिकडं पण आहे असं पण त्या औषधाच आहे पाणी वेगळं. पडतंय का लई इथं पाणी भरपूर आहे वाड्यात. खूप पाडलेच का रे नाही करू का करू का पण ही काय नाही होईल काय ते त्याला करतो कसले काही बघा पाहिजे 5-10 मिनिट येतं का चालू कराय लगेच येतो. लगेच येते पाणी झालं चालू पडू नका पडचीला पळायला लागलीच बघा. आता मला पण पळायला लागणार आहे पटपट धन टाकायला लागणार आहे. हे बघा पाणी चला आपण धन टाकून घेऊया. त्या दिवशी घरात लाटण्याने केलेलं आता ही एका पिशवीत ह्या भरूया आणि आपलं हे चप्पल आहे ना चप्पलानं ह्याचं 2-2 भाग करूया धन्याचं चेपून. मग तुम्हाला दाखवते. सगळं धन आता या पिशवीमध्ये टाकले. ह्या पिशवीत टाकले आणि ह्याचं चप्पलनं जरा असं हाणूया. म्हणजे कसं होतंय माहिती का त्या एका धन्याचं 2 तुकडं होते ती म्हणजे लवकर उगवतंय धन. हे बघा असं झालंय. हे 2-2 तुकडं झाले ते आता लावायला घेऊया. तर हे बघा पाणी यायला लागले. या चिखलातनं काय आपल्याला जायला येत नाही. तरी काय करायचं माहितीये का चिखल नाही तिथे झालेला त्या साईडला जाते आणि तिथून टाकायला सुरुवात करते. आतल्या साईडला टाकूया. वेगळे कसलं पायाला लागते. कुठं टाकू हा या साईड टाकूया. हा इथनं टाकूया म्हणजे राहिलंय
असं टाकायचं नुसतं. आडवा करायचा उभा नव्हे असू द्यात आडवा त्याला उभा आपले स्टेटस पण करूया. उभा पण करा जरा जरा उभा पण करा. हरभर आहे ती हरभर पण आपण टाकूया असं सरीमध्ये. तो धन कसं टाकलं की नाही तीन तसंच हरभर पण टाकूया. आणि मेथी पण तशीच टाकूया एका सळीला. थोडीशीच आहे मेथी. तात्या मी मक्का आणल्या. बर घे. मला बिना चपलाच चालायची सवय नाही त्यामुळं पायाला लई जोरात लागायला लागली. लई कठीण आहे राणी. हा ह्या सरीत टाकूया आपण मेथी. थोडीच आहे मेथी लय नाही थोडी टाकूया. तेवढीच आपली भाजीला होत्या. आता आहे असंच हरभरा पण लावून घेऊया. हरभरा चला. ही धन लावले ना त्याच्या पलीकडच्या सरीला. ह्या सरीत लाव्या टाकूया. कसं करू एक आयडिया करते. आता हे एका बोटामध्ये पिशवीचं खूप असते आणि एका हाताने मोबाईल धरती आणि एका हाताने टाकते. हे बघा आमचं कसं उभं राहिले. ते व्हिडिओ करायला ये म्हणताना व्हिडिओ करायला येणं झाले. ते कर नाही तर राहू तिकडं म्हणते. ते तसंच उठवून आणले व्हिडिओ करायला चल म्हणून आणि व्हिडिओ करा म्हणताना करतच होतं म्हणते. ते कसं उभं राहिले ते मालक आहे ते शेताच. बघा कायम व्हिडिओ करत असले तेवढा एक शब्द असते ग बस. एक ग बस. आपण हरभरा पण टाकून घेऊया. असंच भाजी होईल खायला. संक्रांतीपर्यंत काय आलं तर आलं. कारण ह्यावेळेला आम्ही काही लावलंच नाही शेतामध्ये. चला मी येऊ का म्हटल्यावर नको म्हणते ती. मी पण जाणार आहे. जरा पॅन्ट वरची साईडला करू. अरे बापरे जोडव्या काढलेल्या नाही ते आज. जोडव्या काढलेले नाही तर तशी शेतात शिरले. नको बाबा जोडव्या पडतेले. तर आधी जोडव्या काढून येते आणि मग जाते चिखलात. नाही तर काम होईल जोडव्यांचं. कारण ह्या शेतामध्ये जोडव्या निघते त्यानं माझ्या केवढ्या काय म्हणतात त्याला लूज आहे. थोड्याशा लूज आहे त्यामुळं काढते बाबा. रिस्क घ्यायला नाही पाहिजे कुठलीच. रिस्क शेतात शिरूया काय उपयोग नाही. काय करू माहिती का कडलाच की नाही. हे बघा मक्का आहे. कडलाच थोडी थोडी लाव्या म्हणजे कणसं वगैरे खायला मिळतील.
मी सगळं सांडायला लागले. हे बघा निम्मार्ध रानातच हे वेचून घ्यावं लागणार आहे सगळं. असं ना मग कडेला लाव्या म्हणजे येते व्यवस्थित. आयडिया काय करते माहितीये का, आता हे पाण्याची ही जी सरी आहे का नाही, काय म्हणतात सरीच, हा ह्याच्या कडनं थोडं असं पावटा लावते. म्हणजे कसं होतंय, इकडं जर लावलं तरी दारं वगैरे करायला लागणार आणि त्यातनं ते जाणार उगवून पण येणार नाही. ह्याच्या कडनं लावते. चला आता या पाण्यात शिरायला लागणार आपल्याला. इथं लावूया. जाऊयात, लावून झालंय, लागण करायला जाऊया. अहो एवढं बिया तुमच्या ह्याच्यात ठेवा की, माझ्या खिशात राहत नाही, खिसा ढिल्ला आहे माझा. खाऊ खातायचा तात्यांचा. खाव खाताय मग तुला मी तुम्हाला धरण काय दर लावलंय. खिशात ठेवा नसतं म्हटलं तर. एवढं फास्ट येते करायला का करायचं असते. कुठला येऊ काय 2-3च नुसतं का आणू सगळं. फक्त चिखलानं पाणी राहत नाही है की नाही, प्रेशर असल्यामुळं पाण्याचं. म्हणून हे काय म्हणायचं तुझी व्हिडिओ आता ही करायचा आहे. मग तेच की कांडीच बुडवायची आहे, मला माहिती आहे की. का थांबलायसा? पाणी भिजलं पाहिजे का नाही. तिकडे मी तिकडे माहिती नको बाबा, तात्या ओरडते ती. नको बाबा, काय विचारू मला, तात्या कावतील. मग ते बंद कर, व्हिडिओ कर. बघू किती आधी जरा माहिती सांगा की तुम्ही. तात्यांना पण विचारते की मी, तुम्ही पण सांगा जरा. काय नाही मिशी पिळायची नाही. रोज कठीण आहे अजून. ऐका की कठीण आहे, इकडं बघा की कठीण आहे, पण जरा तर माहिती चालू करशील का नाही. हे नाही मला माहिती काय. आहे का, हे असं असते. मग कशाला व्हिडिओ आणलाय करायला मला. आधी तुमचं पाहिजे मला इंटरव्ह्यू. शेतकरी मित्र, शेतकरी मित्र पुण्या मुंबई पर्यंत शेती करायला जात आहे सा. पडचिला खाली सांगा पडदिशी 1-2 खोन सांगा नुसतं कट नाही जात. अहो अय 1-2 खाऊन सांगा नुसतं, मी जाते त्यांच्याकडे. काय करायचं, कुठं डोळावर मध्ये लावायचा, डोळा बघायचा नाही, काय नाही. उगावतो डोळा, काय नाही. दावा करून दाखवा की. ओरडू नका, नीट करा. नीट करा, काय नीट करा. हा नीटच करा. आता मी इकडे येऊन उभा राहिले, मग इकडे येणार काही असं धरायचं, डोळा काय डोळा बघायला लागत नाही, काय नाही. ते असं करत दिसतंय का? दिसते. मग
बाजूला तोंड कर. ए, अहो व्हिडिओ करते ना त्या. कांदी म्हणजे काय माग पाड. किती आहे कांद्याचं? घेऊन दे, हे माग हा. हो. दाबायच्या हातानं बाबा जरा. कांदा काठीला कांदी शेंड्याला लावू नको. नको काय? हा घे माग काठी बरोबर. हा तसं कांद्याला असते द्या का मग पुन्हा. माग पुढं वाकडे तिकडे जाय तरी चालते. केलं का? आडवा केला का? आडवा पण उभा पण केला त्यातच आपण. काय बघायचं कांदी जाते तिकडला खाली असते. हा. पाठवून काम होते का प्रत्येक मग खाऊची तुझ्या हो. आडवा एक उभा एक. त्यातच केलं तर चालतोय ना. त्यातच करा फक्त आडवा एक मोठा एक. किती कशी कांडी घेताना झूम करू नका. झूम केलं की क्लिअर येत नाही. हा बरोबर आहे. घे चल. बस का. उभं केलं का हम्म. बाकी एक फोटो काढायचा. फोटो तिथून इकडे या. कसा आहे व्हिडिओ पडला का नाही मागात. असं असते काम. त्यात काय एवढं. व्हिडिओसाठी नाही करायचं पण होतं आणि व्हिडिओ पण करायचा होता मला. व्हिडिओसाठी नक्की करत नाही मी कधी. काम पण करते व्हिडिओ पण करते. काय का बर बर ठेवा. आपल्याला इंजन बंद करायचं आहे. सासऱ्याने सांगितलंय हात वर करतो. मग ती सरी कडेला यायची राहिल्या एक लास्टची. ती सरी कडेपर्यंत आली की मग हात वर करतो आणि ती इंजन बंद करायचंय. आता मला माहित नाही कसं इंजन बंद करायचंय. तरी पण बघते त्यांनी सांगितलंय तसं. अरे बापरे. हे इंजन आहे आता कसं करायचं बघूया. झालं. मी योगा ही वडलं होतो काही. ही नाही वाढायचं. रिंगा उडतील तिच्या पाक. मला माहित नाही म्हणलं होतं की तुम्हाला. मला काय माहित. रिंगच आहे म्हणल्यावर कळतं का नाही. तुम्हाला असं म्हटलं का गट्टो आहे गोल गोल गट्टो आहे आणि तो गट्टो असं हे करायचा म्हटलं असं तुम्ही.
आलं गेलं करून ते. आता मला माहितच नाही म्हटल्यानंतर काय करू, तिथं काय समजलं ना. पण त्याचं सगळं मोडलंय. ते काय बोललेलं असा गट्टू आहे, ते गट्टू असा खाली सार, ते गट्टू नाहीच त्याला, ते मोडलंय. त्यामुळे मला समजलंच नाही, मी ते गट्टू हुडकत बसले. काही काळ लागले माती. का ह्या वड्यातलं पाणी घेतलं वडून शेतामध्ये. मला दाखवते थांबा. बघा भाऊजींची आता सुरुवात झालेली आहे. आमची लागण झाली. हे पाणी आहे वड्यामध्ये. त्यात मासं पण लय आहेत बरं का. ते काय म्हणतात, मांगूर मास आहेत, मांगूर. चला घरी जाऊया. शेतामधलं कराय आत्ता लागले शिकायला मी. म्हणजे एवढं पण काय परफेक्ट येत नाही, एवढं पण काय परफेक्ट शेतकऱ्यासारखं येत नाही. पण हळूहळू शिकायचं. चुकीत परफेक्ट गोष्टी येत नसते त्या. कधी कुठली गोष्ट करायला गेलो की ती परफेक्ट झाली पाहिजे असं नाही. मोडकं तोडकं का असेना, पण करायला शिकायचं. मला येत नाही, जमत नाही, मी कधी केलंच नाही असं म्हणत बसलं का नाही, मग ती व्यक्ती कधीच कुठली गोष्ट करू शकत नाही. आणि त्याला कधी येत पण नसते. कारण ती तोंडानं. आमची आजी काय म्हणायची की कुठली पण गोष्ट झालं तरी मला येत नाही, मी कधी करणार नाही आणि मी कधी केलं नाही असं म्हणायचंच नाही. चला आता जाऊया घरी. आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आमच्या तर शेतातली लागण झालेली. आणि एका शेतकऱ्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका वेगळ्या आणि मस्त ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.